नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं RKG अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत राज्यशास्त्र या विषयावर आपण महत्त्वाचे 25 प्रश्न पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. पॉलिटिक इम्पॉर्टंट क्वेश्चन इन मराठी. प्रश्न पहिला, संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? प्रश्न पहिला, संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रश्न दुसरा, भारताचे संविधान खालीलपैकी कोणत्या दिवशी स्वीकारले गेले? प्रश्न दुसरा, भारताचे संविधान खालीलपैकी कोणत्या दिवशी स्वीकारले गेले? उत्तर आहे 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताचे संविधान स्वीकारले गेले. प्रश्न तिसरा, भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताच्या घटनाच्या समितीचे अध्यक्ष होते. प्रश्न चौथा, भारताचे संविधान कधी अंमलात आले? प्रश्न चौथा, भारताचे संविधान कधी अंमलात आले? उत्तर आहे 26 जानेवारी 1950 रोजी भारताचे संविधान अंमलात आले. प्रश्न पाचवा, खालीलपैकी कोण संविधान सभेचे सदस्य नव्हते? प्रश्न पाचवा, खालीलपैकी कोण संविधान सभेचे सदस्य नव्हते? उत्तर आहे महात्मा गांधी हे संविधान सभेचे सदस्य नव्हते. प्रश्न सहावा, भारताच्या राज्यघटनेतील प्रास्ताविकेतील खालील शब्दाचा योग्य क्रम लावा. उत्तर आहे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य. प्रश्न सातवा, भारतीय घटना डॅडॅश या तारखेपासून अंमलात आली. प्रश्न सातवा, भारतीय घटना डॅडॅश या तारखेपासून अंमलात आली. उत्तर आहे 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय घटना तारखेपासून अंमलात आलेली आहे. प्रश्न आठवा, खालीलपैकी कोण संविधान मसुदा समितीचे सदस्य नव्हते? प्रश्न आठवा, खालीलपैकी कोण संविधान मसुदा समितीचे सदस्य नव्हते? उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान मसुदा समितीचे सदस्य नव्हते. प्रश्न नववा, भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही? प्रश्न नववा, भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही? उत्तर आहे साम्राज्यवादी हे भारत राष्ट्र नाही. प्रश्न दहावा, भारतीय संविधानानुसार डॅश डॅश सार्वभौम आहे. भारतीय संविधानानुसार डॅश डॅश सार्वभौम आहे. उत्तर आहे भारतीय जनता ही भारतीय संविधानानुसार सार्वभौम आहे. प्रश्न 11, राज्यघटनेची मूलभूत रचना सिद्धांत ही संकल्पना सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यामध्ये सर्वप्रथम मांडली? राज्यघटनेची मूलभूत रचना सिद्धांत ही संकल्पना सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यामध्ये सर्वप्रथम मांडली? उत्तर आहे केशवानंद भारती खटला. प्रश्न 12, म्हणजे घटनाकाराचे मन इच्छा व आकांक्षा जाणून घेण्याची गुरुकिल्लीच होय. म्हणजे घटनाकाराचे मन इच्छा व आकांक्षा जाणून घेण्याची गुरुकिल्लीच होय. उत्तर आहे घटनेची सरनामा. प्रश्न 13, भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? प्रश्न 13, भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. प्रश्न 14, खालीलपैकी कशाला घटनेचा आत्मा म्हटले जाते? प्रश्न 14, खालीलपैकी कशाला घटनेची आत्मा म्हटले जाते? उत्तर आहे सरनाम्याला घटनेची आत्मा असे म्हटले जाते. प्रश्न 15, पुढीलपैकी कोणत्या हक्काचा समावेश मूलभूत हक्कामध्ये होत नाही? प्रश्न 15, पुढीलपैकी
कोणत्या हक्काचा समावेश मूलभूत हक्कामध्ये होत नाही? उत्तर आहे माहितीचा अधिकार हे समावेश मूलभूत हक्कामध्ये होत नाही. प्रश्न 16. मूलभूत हक्क संविधानाच्या कोणत्या कलमान्वये देण्यात आलेले आहेत? मूलभूत हक्क संविधानाच्या कोणत्या कलमान्वये देण्यात आलेले आहेत? तर उत्तर आहे कलम 12 ते 35. प्रश्न 17. भारताच्या राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या कलमान्वये अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे? प्रश्न 17. भारताच्या राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या कलमान्वये अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे? उत्तर आहे कलम 17. प्रश्न 18. भारतीय राज्यघटनेतील नागरिकांना कोणत्या कलमान्वये समानतेचा मूलभूत अधिकार प्रदान करण्यात आलेला आहे? प्रश्न 18. भारतीय राज्यघटनेत नागरिकांना कोणत्या कलमान्वये समानतेचा मूलभूत अधिकार प्रदान करण्यात आलेला आहे? उत्तर आहे कलम 14 ते 18. प्रश्न 19. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या मूलभूत अधिकाराला संविधानाचा आत्मा असे म्हटले जाते? प्रश्न 19. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या मूलभूत अधिकाराला संविधानाची आत्मा असे म्हटले जाते? उत्तर आहे अनुच्छेद 32. प्रश्न 20. भारतीय राज्यघटनेत अपराध्याच्या दोषसिद्धाबाबत संरक्षण अनुच्छेद डॅडसमध्ये दिले जाते? उत्तर आहे कलम 20. प्रश्न 21. भारतीय राज्यघटनेतील कलम 19 स्वातंत्र्याचा हक्क यामध्ये खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्याचा समावेश होत नाही? प्रश्न 21. भारतीय राज्यघटनेतील कलम 19 स्वातंत्र्याचा हक्क यामध्ये खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्याचा समावेश होत नाही? उत्तर आहे शिक्षणाचे स्वातंत्र्य. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे.